नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 13 क्लास 5th मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,078 ट्रीज ऑफ खेर, 19,476 ऑफ बेहड़ा, besides trees of several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of khair nor of behda? बघा आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे। या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटने 23,078 ट्रीज खैरचे लावले। आता या ठिकाणी हे जे खैर आहे हे एक झाडाचा प्रकार आहे। या खैर ट्रीज किती लावले? 23,078 लावले। नंतर बेहड्याचे किती ट्रीज लावले? तर 19,476 एवढे बेहडा ट्रीज लावले। आणि या खैर आणि बेहड्याच्या व्यतिरिक्त अदर ट्रीज सुद्धा या फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्लांट केले। इफ द डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 ट्रीज ऑल टुगेदर, आणि टोटल जे ट्रीज होते म्हणजे खैरचे ट्रीज, बेहडाचे ट्रीज आणि अदर काइंड्स ऑफ ट्रीज असे टोटल मिळून जे ट्रीज होते ते होते 50,000। तर या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं आहे हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खैर नॉर ऑफ बेहडा, म्हणजे असे किती ट्रीज होते की जे खैर आणि बेहडा सोडून इतर किती ट्रीज होते हे आपल्याला शोधून काढायचं आहे। बघा आता या ठिकाणी सुरुवातीला खैरचे किती ट्रीज लावले ते आपण लिहून घेणार आहोत। बघा या ठिकाणी 23,078 एवढे काय होते? ट्रीज ऑफ खैर। मग या ठिकाणी लिहिणार ट्रीज ऑफ खैर। नंतर बेहडाचे किती ट्रीज होते? तर 19,476 एवढे होते ट्रीज ऑफ बेहडा। म्हणजे या ठिकाणी खैरचे एवढे ट्रीज होते, बेहडाचे एवढे ट्रीज होते, तर दोन्ही मिळून किती ट्रीज होते हे आपण शोधून काढणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपण ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा, खैर अँड बेहडा, या ठिकाणी आपण खैर आणि बेहडा मिळून किती ट्रीज आहे ते आपण शोधून काढणार। सुरुवातीला 8 आणि 6 यांची आपण ऍडिशन करून घेणार। 14, 4 कॅरी 1, 7 + 7 14 + 1 15, 5 कॅरी 1, 4 + 1 5, 9 + 3 10 11 12, 2 कॅरी 1, 2 + 1 3 + 1 4। म्हणजे या ठिकाणी हे जे ट्रीज मिळाले 42,554 एवढे ट्रीज होते। कशाचे ट्रीज होते? हे होते खैर आणि बेहडाचे ट्रीज। या ठिकाणी लिहिणार देअरफॉर 42,554 ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा, खैर अँड बेहडा। आता गव्हर्नमेंटने म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने किती ट्रीज लावले होते? टोटल ट्रीज होते 50,000। देअरफॉर टोटल ट्रीज इक्वल टू 50,000। आता या 50,000 मध्ये खैरचे ट्रीज होते, बेहडाचे ट्रीज होते आणि काही इतर प्रकारची सुद्धा झाडे होती। मग आपल्याला या ठिकाणी इतर प्रकारची किती झाडे होती ते आपल्याला शोधून काढायचं आहे। म्हणून आपण काय करणार, या 50,000 मधून खैर आणि बेहडाची जेवढी झाडं होती ती मायनस करून आपल्याला इतर प्रकारची किती झाडं आहे ते शोधून काढता येतील। देअरफॉर या ठिकाणी आपण लिहिणार 50,000 मायनस 42,554। दोन्हींची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळणार? जी अदर काइंड्स ऑफ ट्रीज आहे ते मिळणार। या ठिकाणी 50,000 होती टोटल ट्रीज आणि या ठिकाणी 42,554 काय होती? तर ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा, ट्रीज ऑफ खैर अँड बेहडा। आता या दोन्ही संख्यांची आपण काय करणार आहोत? सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला इतर झाडे किती आहे ते मिळणार आहे। बघा आता सबट्रॅक्शन करण्याच्या ठिकाणी 0 0 आहे, या ठिकाणी राहिला 4, या ठिकाणी बनला 9, या ठिकाणी 9, या ठिकाणी 9, या ठिकाणी नंबर बनला 10। 10 - 4 6, 9 - 5 4, 9 - 5 4, 9 - 2 7 आणि 4 - 4 0। म्हणजे या ठिकाणी अदर काइंड्स ऑफ ट्रीज किती? तर लिहिणार देअरफॉर 7,446 ट्रीज
ऑफ अदर काइंड. अदर काइंड म्हणजे अदर काइंड्स ऑफ ट्रीज किती, तर 7446. किंवा या ठिकाणी लास्टला विचारलं गेलं आहे हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खेर नॉर ऑफ बेहडा. मग या ठिकाणी आपण लिहिणार देअरफॉर 7446 ट्रीज नायदर ऑफ खेर नॉर ऑफ बेहडा. म्हणजे एवढी जी ट्रीज होती हे खेरचे पण नव्हती आणि बेहडाची पण नव्हती. म्हणजे एवढी जी ट्रीज होती ती काय होती, अदर काइंड्स ऑफ ट्रीज होती. अशा प्रकारे हा या ठिकाणी हा क्वेश्चन आपण सोडवून घेतलेला आहे. बघा व्यवस्थित बघायचं विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण हा क्वेश्चन सोडवून घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. If these include 11,24,069 men and 10,96,478 women, what is the number of children in the city? बघा आता एक सिटी होती, या सिटीची टोटल पॉप्युलेशन आपल्याला दिलेली आहे. त्या सिटीमध्ये एवढी स्त्रिया, एवढे पुरुष होते आणि एवढे स्त्रिया होत्या आणि त्याचबरोबर चिल्ड्रन सुद्धा होते. परंतु या ठिकाणी आपल्याला चिल्ड्रनची संख्या दिलेली नाहीये. आपल्याला त्या चिल्ड्रनची संख्या शोधून काढायची आहे. बघा आता सुरुवातीला या ठिकाणी पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे, म्हणजे मेन आणि वुमन दिलेले आहे. तर आपण या ठिकाणी टोटल मेन आणि वुमेन किती आहे ते शोधून काढूया. बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, 11,24,069 एवढे काय होते, मेन होते. त्याचबरोबर 10,96,478 एवढे काय होते, वुमेन होते. म्हणून दोन्ही मिळून किती होते, टोटल या ठिकाणी आपण शोधणार टोटल मेन अँड वुमेन, पुरुष आणि स्त्रियांची संख्या किती ते आपण शोधून काढूया. आता या ठिकाणी 9 + 8 17 कॅरी 1, 6 + 1 7 + 7 14 4 कॅरी 1, 5 4 + 6 10 0 कॅरी 1, 9 + 1 10 10 + 2 12 2 कॅरी 1 1 + 1 2 आणि 2. म्हणजे या ठिकाणी टोटल मेन आणि वुमन किती, तर 22,20,547 एवढे हे मेन अँड वुमन आहे. परंतु त्या सिटीमधले आपल्याला चिल्ड्रन शोधून काढायचे. मग चिल्ड्रनची संख्या आपण कशी शोधून काढणार, तर जी टोटल पॉप्युलेशन आहे या टोटल पॉप्युलेशन मधून जर आपण मेन आणि वुमनची संख्या मायनस केली तर आपल्याला नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती सिटीमध्ये ते मिळून जाणार. देअरफॉर या ठिकाणी लिहिणार आपण 37,04,926 ही काय होती, टोटल पॉप्युलेशन म्हणजे त्या सिटीची टोटल लोकसंख्या, ही टोटल पॉप्युलेशन होती. यामधून आपण काय सबट्रॅक्ट करणार आहोत, तर टोटल मेन आणि वुमनची जी संख्या आहे ती आपण सबट्रॅक्ट करून टाकणार. म्हणजे 22,20,547 आपण काय करणार, सबट्रॅक्ट करून टाकणार. जर आपण हे सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, नंबर ऑफ चिल्ड्रनची संख्या. बघा आता या ठिकाणी 6 - 7 आपण करू शकत नाही. मग या ठिकाणी गेला, या ठिकाणी राहिला 1, या ठिकाणी नंबर बनला 16. आता 16 - 7 केले तर 9, 1 - 4 करू शकत नाही. या ठिकाणी गेला राहिला 8, या ठिकाणी बनले 11. 11 - 4 केले तर राहिले 7, 8 - 5 केले तर 3, 4 - 0 केला तर 4, 0 - 2 करू शकत नाही. या ठिकाणी गेला राहिला 6, या ठिकाणी नंबर बनला 10. 10 - 2 8, 6 - 2 4 आणि 3 - 2 1. म्हणजे या ठिकाणी ही जी संख्या मिळाली ती मिळाली नंबर ऑफ चिल्ड्रन. नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे या ठिकाणी आपल्याला माणसांची संख्या आणि स्त्रियांची संख्या दिलेली होती. सुरुवातीला आपण दोन्हींची ऍडिशन केली तेव्हा आपल्याला टोटल मेन अँड वुमनची संख्या मिळाली. नंतर या उदाहरणामध्ये आपल्याला टोटल पॉप्युलेशन दिलेलं होतं. मग टोटल पॉप्युलेशन मधून आपण ही मेन अँड वुमनची संख्या जर सबट्रॅक्ट केली तर या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ चिल्ड्रनची संख्या मिळालेली आहे. देअरफॉर राईट डाऊन करणार 14,84,379 इज द नंबर ऑफ चिल्ड्रन
इन द सिटी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ चिल्ड्रनची संख्या शोधून काढलेली आहे. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी हॅड 25,40,600 रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड. फ्रॉम दिस फंड 12,37,865 rupees were used for medical expenses. 8,42,317 rupees were spent on the education of workers' children, and the remaining was put aside for a canteen. How much money was put aside for the canteen? आता या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत. बघा आता या ठिकाणी द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी म्हणजे एक जी फॅक्टरी होती त्या फॅक्टरीच्या लेबर वेलफेअर फंड मध्ये 25,40,600 रुपीज होते. या एवढ्या रुपीज पैकी 12,37,865 रुपीज हे मेडिकल एक्सपेन्सेस साठी वापरले गेले. म्हणजे मेडिकलसाठी जर काही पैसे लागत असणार तर ते लेबर वेलफेअर फंड मधून वापरले गेले. नंतर जे वर्कर्स होते त्या वर्कर्सची जी मुलं होती त्यांच्या एज्युकेशनवरती खर्च केला गेला 8,42,317 रुपीज. आणि बाकीचे जे उरलेले पैसे आहेत ते कॅन्टीनसाठी ठेवले गेले. आता या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं आहे हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर द कॅन्टीन. म्हणजे कॅन्टीनसाठी किती मनी बाजूला ठेवले गेले हे आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा आता या ठिकाणी खर्च किती झाला सुरुवातीला तो आपण शोधून काढूया. सुरुवातीला 12,37,865 रुपीज वापरले गेले. कशासाठी? मेडिकल एक्सपेन्सेस. मेडिकल एक्सपेन्सेस साठी वापरले गेले. नंतर वर्कर्सची जी चिल्ड्रन्स होती त्यांच्या एज्युकेशनवरती खर्च केला गेला 8,42,317 रुपीज. हा कशासाठी? एज्युकेशनसाठी एवढा खर्च झाला. तर मग दोन्ही मिळून टोटल किती रुपीज स्पेंड झाले ते आपण शोधून काढूया. 5 + 7 12 कॅरी 1, 6 + 1 7 + 1 8, 8 + 3 11 कॅरी 1, 7 + 2 + 1 10 कॅरी 1, 4 + 3 7 + 1 8, 2 + 8 10 कॅरी 1, 1 + 1 2. म्हणजे या ठिकाणी मेडिकल एक्सपेन्सेस आणि वर्कर्स चिल्ड्रनच्या एज्युकेशनसाठी टोटल रुपीज एवढे स्पेंट झाले. आता एवढी जर पैसे खर्च झाले तर ह्या टोटल जी वेलफेअर फंड होता त्यामधल्या रकमेमधून आपण जर ही अमाऊंट मायनस केली तर कॅन्टीनसाठी किती अमाऊंट ठेवली गेली ते आपल्याला शोधून काढता येणार आहे. देअरफॉर टोटल फंड मध्ये किती रुपीज होते तर या ठिकाणी होते 25,40,600 रुपीज होते. कशामध्ये होते? लेबर वेलफेअर फंड. लेबर वेलफेअर फंड मध्ये एवढे रुपीज होते. त्यापैकी इतके रुपीज मेडिकल एक्सपेन्सेस आणि एज्युकेशनवरती खर्च झाले. म्हणून आपण एवढे रुपीज त्यातून मायनस करूया. बघा आता या ठिकाणी राहिला नंबर 5, या ठिकाणी 9, या ठिकाणी 10. 10 - 2 8, 9 - 8 1, 5 - 1 4, 0. 4 - 8 करू शकत नाही. या ठिकाणी 4 राहिला. या ठिकाणी 14. 14 - जर 8 केले तर 6, 4 - 0 4 आणि 0. म्हणजे 44,60,418 एवढे रुपीज बाजूला ठेवले गेले. कशासाठी? तर कॅन्टीनसाठी. म्हणून या ठिकाणी देअरफॉर 4,60,418 रुपीज पुट असाइड फॉर कॅन्टीन. अशा प्रकारे या ठिकाणी हे थर्ड एक्झाम्पल सुद्धा आपण सोडवून घेतलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. फॉर अ 3-day क्रिकेट मॅच 13,608 tickets were sold on first day, 8,955 on the second day. If altogether 36,563 tickets were sold in 3 days, how many were sold on the third day? बघा आता या ठिकाणी 3 दिवसाची क्रिकेट मॅच होती. आता त्यापैकी पहिल्या दिवशी 13,608 तिकीट सोल्ड झाले. दुसऱ्या दिवशी 8,955 तिकीट सोल्ड झाले.
परंतु तिसऱ्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले ते आपल्याला माहिती नाहीये. परंतु टोटल तिकीट्स किती सोल्ड झाले या ठिकाणी दिलेले आहे. ऑल टुगेदर 36,563 तिकीट्स वेअर सोल्ड. म्हणजे पहिल्या दिवशीचे तिकीट्स माहीत आहे, दुसऱ्या दिवशीचे तिकीट्स किती सोल्ड झाले ते माहीत आहे आणि टोटल तिकीट्स किती सोल्ड झाले ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आता सुरुवातीला आपण पहिल्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले आणि दुसऱ्या दिवशी किती तिकीट सोल्ड झाले या दोन्ही संख्यांची आपण ऍडिशन करून घेणार आहोत. म्हणजे बघा या ठिकाणी पहिल्या दिवशी तिकीट किती सोल्ड झाले होते तर 13,608 या ठिकाणी फर्स्ट डे तिकीट्स. नंतर दुसऱ्या दिवशी किती तिकीट्स सोल्ड झाले तर 8,955 हे सेकंड डेला तिकीट सोल्ड झाले होते. आता पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचे तिकीट्स टोटल किती सोल्ड झाले ते आपण शोधून काढणार आहोत. 8 + 5 13 कॅरी 1, 5 + 1 6, नंतर 6 + 9 15 कॅरी 1, 9 + 3 + 1 तिन्हींची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 8 9 10 11 आणि 1 12 कॅरी 1 1 आणि 1 2. आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डे आणि सेकंड डेचे किती तिकीट सोल्ड झाले ते आपल्याला मिळालेले आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला थर्ड डेचे किती तिकीट सोल्ड झाले ते शोधून काढायचे आहे. म्हणून आपण काय करणार, जे टोटल तिकीट सोल्ड झाले होते ते लिहून घेणार. टोटल तिकीट सोल्ड झाले होते 36,536 मायनस हे जे फर्स्ट डे आणि सेकंड डेचे तिकीट होते ते यामधून आपण मायनस करणार म्हणजे 22,563. आता आपण करणार सबट्रॅक्शन. आता हे होते टोटल तिकीट सोल्ड आणि हे होते फर्स्ट डे आणि सेकंड डेचे तिकीट्स. सबट्रॅक्शन करून घेणार या प्रकारे 6 - 2 4 3 - 2 1 म्हणजे थर्ड दिवशी किती तिकीट सोल्ड झाले तर 14,000. म्हणजे या ठिकाणी देअरफॉर 14,000 तिकीट्स सोल्ड ऑन थर्ड डे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण थर्ड डेला किती तिकीट सोल्ड झाले ते शोधून काढले. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 12 कम्प्लिटली सोडवून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.